हिटलरनी स्वतःला गोळी झाडली 30 एप्रिलला. कधी? 30 एप्रिल 1945 ला गोळी झाडली. आणि 7 मे 1945 ला जर्मन जो आहे, जर्मनी शरणागती पत्करली. कधी? 7 मे 1945 ला जर्मनीनी शरणागती पत्करली. बर, मग आता जपानच्या आक्रमणाची तर तशी भीती होतीच, पण ब्रिटनमध्ये कोणाचं सरकार होतं? हुजूर पक्षाचं. कोण होतं ब्रिटनमध्ये? हुजूर पक्ष. आणि तिथला पंतप्रधान होता विन्स्टन चर्चिल. कोण होता पंतप्रधान? म्हणा माझ्यासोबत. विन्स्टन चर्चिल. विन्स्टन चर्चिल. विन्स्टन चर्चिल. तर विन्स्टन चर्चिलला काय वाटलं? एक तर सगळा गोंधळ सुरू आहे, त्यातल्या त्यात आपल्याला भारतीयांची नाराजगी नको. भारतीय कधी हे नको म्हणतात, कधी ते नको म्हणतात. भारतीय काय म्हणाले त्यावेळी? जो व्हॉइस रॉय होता भारतामध्ये त्याचं नाव होतं वेव्हेल. काय नाव होतं? वेव्हेल. काय नाव होतं? वेव्हेल. परत म्हणा, वेव्हेल. आणि पंतप्रधान कोण होता? दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी पंतप्रधान कोण होता? कोण होता? विन्स्टन चर्चिलनी चर्चा करण्यासाठी वेव्हेलला बोलावले. असं का बोलते मी? तुम्हाला लक्षात राहावं म्हणून. विन्स्टन चर्चिलनी चर्चा करण्यासाठी वेव्हेलला बोलावले. बोलले की तू येऊन जा, पण बोलूया काय केलं पाहिजे. वेव्हेल आला नाही. असंच झालं असेल ना. आपल्याला काही भारतीयांची काही नाराजगी नको आहे, आपण यांना देऊन देऊ काय पाहिजे ते. मग वेव्हेल केला. वेव्हेल परत आला. काही गोष्टीच्या पुस्तकात नाही आहेत त्या तुम्हाला समजून सांगते गोष्टीच्या रूपात. दुसरं महायुद्ध झालं आणि जरी आता ब्रिटन जिंकणार होतं, पण ब्रिटननी काय केलं? व्हॉइस रॉय वेव्हेलला आपल्याकडे बोलावून घेतलं. पुस्तकामध्ये नोट्सच्या रूपात असतं, ते गोष्टीसारखं नसतं, मग आपल्याला ते कळत नाही, मग ते आपल्याला पाठांतर करायला कठीण होतं. एकदा आपल्याला समजलं की मग ते आपल्याला पाठांतराला सोपी जातं. तर विन्स्टन चर्चिलनी बोलावून घेतलं वेव्हेलला. तर एवढं सगळं संपलं, पण त्यांना काही भारताला स्वातंत्र्य द्यायचं नव्हतंच. असं पूर्ण स्वातंत्र्य दिलं असं नव्हतं. मग वेव्हेल त्याची योजना घेऊन आला. त्याला म्हणतात वेव्हेल योजना. म्हणजे लंडनला गेला, आपल्या पंतप्रधानाला भेटला आणि तिथून काय घेऊन आला? योजना घेऊन आला की चलो हम ऐसा करते. भारतीयांना म्हणाला ठीक आहे आपण असं करूया, आपण काय करूया, गव्हर्नर आमचा, गव्हर्नर आमचा, कमांडर इन चीफही आमचा, म्हणजे मुख्यमंत्रीपद आमच्याकडे, मुख्यमंत्री नाही, प्रधानमंत्रीपद आमच्याकडे, गृहमंत्रीपद, कमांडर इन चीफ बोले तो गृहमंत्री, कमांडर इन चीफ पण आमचा. बाकी जी लोक आहे मंत्रिमंडळातील ती घेऊ ना आपण, भारतीय लोक जी तुम्ही नामनिर्देश कराल त्यांना आम्ही घेऊ, पण 2 माणसं कोणाची? आमची. म्हणजे कोण कोण? प्रधानमंत्री. प्रधानमंत्री नका म्हणाल, गव्हर्नर आमचा आणि कमांडर इन चीफ आमचा. मी तुम्हाला असं का समजून सांगते कारण तुम्हाला कळलं पाहिजे की तेव्हाचा गव्हर्नर म्हणजे आताचा पंतप्रधान किंवा तेव्हाचा कमांडर इन चीफ म्हणजे आताचा गृहमंत्री. तुम्हाला सोपं व्हावं म्हणून हे 2 खाते आम्ही ठेवणार, बाकी सगळं तुमचं.